वेलकम ऑल ऑफ यू. वेलकम टू द डिस्कशन द इथिक्स. मी प्रल्हाद मापारी तुमचे ह्या सर्वांचे पॉलिटिकल सायन्स बाय प्रल्हाद मापारी यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो. यानंतर आजचा आपले हे जे थर्ड लेक्चर इथिक्सचं याबद्दल आपण आज डिस्कशन करणार आहोत. आणि ह्या इथिक्सच्या सिरीजमध्ये ज्या जे काही विद्यार्थी सिरियसली करत आहेत त्यांच्यासाठी निश्चितच मला 2 दिवस रिप्लाय द्यायला फार जमलं नाही, शक्य झालं नाही. त्यासाठी 2-3 कारणे सांगेल प्रामुख्याने. आणि एक नेक्स्ट वीक पासून कदाचित जेवढं पॉसिबल होईल तेवढं उद्याच मी मोस्ट ऑफ दी स्टुडंटचा रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेन, आन्सर चेक करण्याचा प्रयत्न करेन. बट प्रामुख्याने मी नेहमी सांगत असतो, आन्सर चेक करण्यापेक्षा महत्वाचं आहे आन्सर तुम्ही लिहिणं. तुम्ही असं नाही सर तुम्ही चेक केल्याशिवाय आम्हाला कसं कळणार आमच्या चुका. एका आन्सरमध्ये काय होत नाही. ते आन्सरमध्ये चुकेल ना, सपोज त्याच्यानंतर तुम्ही 3 आन्सर लिहिले, पहिल्या आन्सरच्या चुका कळाल्या, ते चौथ्या आन्सरमध्ये इन्कॉर्पोरेट करा ना. तुम्हाला हंड्रेड्स ऑफ आन्सर्स लिहायचे, सो डोंट वरी. ठीक आहे. सो आन्सर चेकिंगवर भर देण्यापेक्षा आन्सर रायटिंगवर भर द्या, कारण ही डेली आन्सर रायटिंग प्रॅक्टिस ही काय टेस्ट सिरीज नाही. राईट, फर्स्ट थिंग. सेकंड थिंग, आता थोडेसे बऱ्याच जणांचं पण म्हणणं आलं, कमेंटमध्ये पण म्हणणं आलं, मला पर्सनली पण, की सर 2 तासाचं लेक्चर घ्या. मी सांगितलं निश्चितच सॅटर्डे संडे पासून किंवा मंडे पासून मी 2 तासाचे लेक्चर सुरू करणार आहेतच. पण आता मला तेवढा टाइम मिळत नाहीये, 1-1 तासाचाच मिळतोय. रिझन बी आहे की सगळ्या डेडलाईन सोबत आल्यात. लाईक ह्या ऑकेजनचा फायदा घेऊन मी तुम्हाला हे सुद्धा सांगू इच्छितो की लक्ष्मीकांतचं जे नेक्स्ट एडिशन येते, 7th एडिशन रिवाइज्ड, ते पूर्णपणे एडिट केलेले आहे मी, पूर्णपणे रिव्ह्यू केलेले आहे मी. त्याच्यामध्ये काही चेंजेस पाहिजे, काही गोष्टी इम्पॉर्टंट आहे, इन्सर्ट करायच्या, चेंज करायच्या, लँग्वेज सोपी करायची, काही चुका असतील. सो संपूर्ण पुस्तक बुक रिव्ह्यू मी केलेलं आहे. ते नवीन लॉन्च होते आणि त्याची डेडलाईन आता येत असल्यामुळे मला त्याच्यावर थोडंसं जास्त वर्क करावं लागलं. त्याच्यामुळे तुमच्यासाठी टाइम देता आला नाही. अगदीच मी त्याच्यासाठी पण अपॉलॉजिस्टिक आहे. बट ऍट द सेम टाइम हे तुम्हाला हेल्पफुल होणार आहे. कारण का बऱ्याच मुलांच्या तक्रारी आल्या होत्या की सर जुने लक्ष्मीकांतचं एडिशन आम्हाला ऍक्सेसिबल होत नाही किंवा रीड करता येत नाही, कारण खूप सारे मिस्टेक्स आहे, लँग्वेज डिफिकल्ट आहे, एटसेट्रा. सो त्याच्यावरून दोन्ही गोष्टी मी सॉल्व्ह करायचं ठरवलं आणि त्यानुसार टाटा मॅग्रोवेलशी बोलणं देखील झालं. आणि त्या अनुषंगाने आपलं 7th एडिशन रिवाइज्ड पण येते, जे पूर्णपणे फ्लॉलेस असेल असं मी ट्राय केलेलं आहे. राईट, म्हणजे कोणती चूक नसेल. दुसरी गोष्ट, त्यात पण काही डिफिकल्ट लँग्वेज असेल सुरुवातीला, सो त्यासाठी मी लक्ष्मीकांत सिरीज पण लॉन्च करणार आहे. की पूर्ण लक्ष्मीकांत एंटायरली प्रिलियम्स मेन्स डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न कसं रीड करायचं, त्याच्या कन्सेप्ट कशा अंडरस्टँड करून घ्यायचा, एसी जरी आला एखादा पॉलिटी होती त्याच्यामध्ये कसा त्याचा यूज करायचा, लाईन टू लाईन वाचणं आणि एक कन्सेप्च्युअली आयडिया समजून सांगणं, ॲज अ कॉन्स्टिट्यूशन काय, स्टोरी समजून सांगणं, ते पण PSIRच्या टीचरकडून, आणि ते पण माझ्या लँग्वेजमध्ये, माझ्या पर्स्पेक्टिव्हने. मी विश्वास ठेवतो तुम्हाला डेफिनेट, तुम्ही जर एकदा ती सिरीज बघितली ना, जे इम्पॉर्टंट चॅप्टर्स आहेत ना, सेंटर स्टेट रिलेशन, फंडामेंटल राईट्स, पार्लियामेंट, हे चॅप्टर तुम्ही बिलकुल सुद्धा विसरणार नाही, एवढी गॅरंटी देतो तुम्ही. ठीक आहे. सो ती सुद्धा सिरीज लॉन्च करणार आहे. आपली इथिक्स सिरीज संपली आपण GS2 कडे वळणार आहे, त्यावेळेस पूर्णपणे ते लक्ष्मीकांत शिकवणार आहे. ऍट द सेम टाइम सेकंड थिंग म्हणजे PSR वाल्यांसाठी पण, की पॉलिटिकल सायन्सचं पण नोट्स बनवायचं काम चालू आहे आणि ते लवकरच येणार आहे. दिवाळीपर्यंत माझं टार्गेट आहे ऍटलिस्ट वेस्टर्न पॉलिटिकल थिंकर पर्यंत तरी तुम्हाला एक कम्प्लीट करून द्यावं मराठीमधून नोट्स. राईट. आणि तिसरं, आपल्या ज्ञानदीपमध्ये सुद्धा इंटरनॅशनल रिलेशनचं पुस्तक येते माझं, इंग्लिशमधून आहे. ठीक आहे, नोट्स फॉर्ममध्ये. बट तुम्हाला माहिती आहे त्याच्यात काय क्वालिटी असणार आहे, ते कोणत्या पर्स्पेक्टिव्हनी बनवलेलं असणार आहे. बट त्याच्यापेक्षा ज्यादा काही न बोलता, ते पण बुकची डेडलाईन जवळ आली, सो त्याच्यावरती पण काम चालू होतं. सो अशा 3 पुस्तकांवरती ॲट अ टाइम काम चालू असल्यामुळं टाइम नाही देता आला. बट सो नेक्स्ट वीकमधून बऱ्यापैकी लोड्स कमी होईल आणि मी त्याच्यावरती फोकस करू शकतो पुन्हा एकदा इथिक्स आणि ऑप्शनलवरती, जे काही लेक्चर्स रेग्युलरली सुरू होते. सो थोडासा वेळ घेतला तुमचा, त्याबद्दल सॉरी. बट सुरू करूया. आपण काल पाहत आलो होतो ते म्हणजे आजचा टॉपिक होता डायमेन्शन्स ऑफ इथिक्स झाले होते. 3 टाईपचे इथिक्स पाहिले होते, त्याचे डायमेन्शन्स पाहिले होते. राईट. सो आणि अप्लाइड इथिक्स पण पाहिलं होतं. हे सगळ्या गोष्टी डिटेलमध्ये पुन्हा येणार आहे. मी तुम्हाला PDF पण टाकून देईन, त्यावेळेस पण तुम्ही डिटेलमध्ये डिस्कशन करा. ठीक आहे. आजचा टॉपिक आपल्याला जो सुरू करायचा आहे तो म्हणजे नॉर्मेटिव्ह इथिक्स थिअरीज, सिद्धांत काय. सो हे जे सामान्य नैतिक सिद्धांत आहेत ते नेमके काय आहे, त्याचं मिनिंग काय आहे, या गोष्टी आपल्याला शिकायच्या. सुरुवात होती उपयुक्ततावादापासून. आता याच्या मागं कसं इथिक्स आहे, याच्या पाठीमागं काय, कोणत्या प्रकारचं नैतिकता आहे, ते आपल्याला डिटेलमध्ये डिस्कस करायचं आहे. आता उपयुक्ततावाद कुठून सुरुवात होतो. ठीक आहे. तुम्हाला या सिलेबसच्या म्हणजे इथिक्सच्या सिलेबसचा जो 5वा चॅप्टर आहे, तो 5वा चॅप्टर मध्ये दिलेले आहे की आपल्याला थिंकर स्टडी करायचे, त्यांची फिलॉसॉफिकल थिंकर्स. राईट. सो कोणतेही पाश्चिमात्य असतील, भारतीय असतील, थोर विचारवंत असतील,
सिद्धांत देणाऱ्या सिद्धांतिक असतील, राईट. सो या सर्वांच्या थिअरी स्टडी करायच्यात. आणि त्याच्यात एक थॉमस होब्स नावाचा ब्रिटनमधील प्राणी आहे, ठीक आहे. मी प्राणी समजतो त्याला, कारण तो म्हणतो माणूस हा बाय नेचर सेल्फिश ॲनिमल आहे, ठीक आहे. त्याच्याकडे ह्युमॅनिटी नावाचा प्रकार नाही, म्हणून ठीक. सो एक थोर विचारवंत आहे. हे डिसरेस्पेक्टफुल नाहीये डेफिनेटली, कारण मी ते स्वतः त्यांना फॉलो करतो. ते खूप ग्रेट विचारवंत आहे, मॉडर्न थिंकर, पॉलिटिकल. त्यांच्याशिवाय पॉलिटिक्स अधुरे. सो लेट्स से त्यांचं काय म्हणणं आहे. सर्वात प्रथम एवढी गोष्ट लक्षात ठेवा, उपयुक्ततावादाचे जनक हे बेंथम आहेत, त्यांना पण स्टडी करायचं. बट ओरिजिन जर कुठून सुरुवात झाला असेल त्या कन्सेप्टला, तर ते होब्स पासून झालं. सिम्पली होब्स यांचं काय म्हणणं होतं की मॅन इज बाय नेचर सेल्फिश ॲनिमल. माणूस निसर्गतः, माणसाचा स्वभाव हा स्वार्थी आहे आणि याच्यात वाईट काही नाहीये, समजून घ्या. बिंग सेल्फिश इज नॉट अन गिल्ट, असं त्यांनी वाक्य वापरलेलं आहे की सेल्फिश असणं हे काही दोष नाहीये, याच्यात काही वाईट नाहीये. कारण का सेल्फिश आपण का आहोत, कारण आपल्या ब्रेन मधले जे पार्टिकल्स आहेत, त्यांनी सांगितलं ते पार्टिकल ज्या गोष्टी आपल्याला सुख देतात त्याच गोष्टींकडे धावत असतात आणि ह्या पार्टिकलवरती आपलं जीवन चालू असतं. सो प्रत्येकाला सुख देणाऱ्या गोष्टींकडे आपण धावत असतो आणि ज्या गोष्टी आपल्याला दुःख पोहोचतात त्या गोष्टीपासून लांब पडत असतो. म्हणून ज्या सुख देणाऱ्या गोष्टी ज्या मला महत्वाच्या आहेत त्या गोष्टींकडे पळतो, म्हणून मी स्वार्थी असं त्यांचं म्हणणं आहे, ठीक आहे. आणि स्वार्थी असल्यामुळे काय झालेलं आहे, उपभोक्तवाद काय सांगतो किंवा उपयुक्ततावाद किंवा उपभोक्ततावाद काय म्हणतो, सिंपल, की ज्या गोष्टी मला गरजेच्या आहे, माझ्या हिताच्या, त्या गोष्टी जर मी केल्या तर त्या गोष्टी नैतिक. मग हे कशावर लक्ष करत, जो परिणामावरती लक्ष केंद्रित करून योग्य आणि अयोग्य ठरवतो, हा सुद्धा परिणामच ठरवतो की जर अंतिमतः या गोष्टी मला इम्पॉर्टंट आहे, माझ्यासाठी हिताच्या आहेत, तर त्या गोष्टी योग्य आहेत. मग तुम्हाला काय करायचंय, लेट सपोज केस स्टडी आहे आणि केस स्टडीमध्ये विचारले तुम्ही एका तुम्ही माझं सर केस स्टडी तुम्ही रिपिटेटिव्ह घेताय. मी सांगितलं काही आयडियल केस स्टडीज आहेत ज्या सगळीकडे वाचणार आहेत. सेक्शुअल हॅरेसमेंट ॲट वुमेन, आरटीआय ऑफिसरची, फार्मास्युटिकल इंडस्ट्रीची, एक डिफेन्स सेक्रेटरीची, रिक्रुटमेंटची स्कीम्स एटसेट्रा. त्यातली एक केस स्टडी फार्मास्युटिकलची, ठीक आहे. मी एकदा केस स्टडी सांगतो, मी तुम्हाला वारंवार सांगायची गरज पडणार नाही. फार्मास्युटिकलची केस स्टडी म्हटलं तर तुमच्या लक्षात आलं पाहिजे की तुम्ही त्या ऑफिसमध्ये किंवा त्या कंपनीमध्ये जॉबला आहात आणि अत्यंत गरजेचं आहे तुम्हाला तो जॉब. मग त्यासाठी अधिक कंडिशन्स रंगवल्या, तुम्हाला का गरजेचा आहे जॉब, ठीक आहे. तुमची घरची परिस्थिती असेल, एटसेट्रा एटसेट्रा, फायनान्शियल कंडिशन असेल, सो तुमच्यासाठी तो जॉब अत्यंत महत्वाचा आहे. बट तुमच्या लक्षात आलं की ती कंपनी काहीतरी कायदे मोडते, जसं की पाण्यामध्ये कोणत्याही प्रकारचे सांडपाणी कंपनीतील त्याच्यावर ट्रीटमेंट न करता ती पाणवठ्यात, जलाशयात सोडून देते, शेजारच्या नदीमध्ये सोडून देते. आणि तुम्हाला विचारलं तुमच्याजवळ काय ऑप्शन्स आहेत, एटसेट्रा एटसेट्रा. सो ऑडिट करायला एक कंपनी आली होती, सरकारी ऑफिसर्स पण आले होते, त्यांनी देखील ही गोष्ट पाहिली पण भ्रष्टाचार करून टाळली, अशी देखील एक्स्ट्रा कंडिशन ऍड केली जाऊ शकते. सो तुमच्याकडे अशा वेळेस काय सिच्युएशन आहे, कारण का ज्या अर्थी लोकल ऑथॉरिटीज परवानगी देतात हे पाहून सुद्धा भ्रष्टाचार करून, तर लोकल ऑथॉरिटीज जाणं तुमचं ऑप्शन बंद होऊन जातं. मग त्यामध्ये एक ऑप्शन असा पण दिलेला असतो की मी काहीच नाही करणार कारण मला माझा जॉब इम्पॉर्टंट आहे. मग तुम्ही हे जस्टिफाय कसं कराल की हे त्याचं वागणं बरोबर आहे, हे सुद्धा तुम्हाला पटवून द्यावं लागतं. कारण सांगितलेलं असतात मेरिट्स आणि डिमेरिट्स लिहा, म्हणजे फायदे आणि तोटे लिहा. तुम्ही जे पाऊल उचलणार आहे त्या पावलाचे फायदे आणि तोटे लिहा. सो जेव्हा असं सांगितलेलं असतं की तुम्ही काय पाऊल उचलाल ते सांगा, तेव्हा आपण निश्चितच नैतिक पाऊल सांगणार आहे, कायदेशीर पाऊल सांगणार आहे. पण जेव्हा प्रश्न असा येतो की कोणकोणते पर्याय तुमच्याकडे अवेलेबल आहेत त्याची समीक्षा करा, त्या सर्व पर्यायांचे फायदे आणि तोटे सांगा. त्यात तुम्हाला हा एक पर्याय देखील निवडावा लागतो की पर्याय आहे, मी तो निवडून नाही तर नाही घेऊ, मी तो ऍक्सेप्ट करू नाही तर नाही करू, पण पर्याय तुम्हाला सांगावा लागतो उत्तरामध्ये, राईट. सो तो पर्याय काय असतो की यस, मी कुठेही जाणार नाही, काही नाही, उलट जमलं तर ब्लॅकमेल करेल की तुम्ही मला कळलंय, मी नाव सांगेल, मला पगार वाढून द्या, एटसेट्रा, ठीक आहे. पण ही गोष्ट जस्टिफाईड कशी करायची, तर उपयुक्ततावादाने, की माझा इंटरेस्ट मी पाहिला, माझं हित पाहिलं आणि तो त्या ठिकाणी तुम्हाला उपयोगी पडतो. हे असे मानते की सर्वात नैतिक निवड हीच आहे जी सर्वात मोठ्या संख्येसाठी सर्वात चांगले उत्पादन करेल. आणि मग याचा एक प्रिन्सिपल आहे, याला GGN प्रिन्सिपल म्हणतात किंवा G3N प्रिन्सिपल, ग्रेटेस्ट गुड ऑफ ग्रेटेस्ट नंबर. सो लिहून घ्या, सर्वात मोठ्या संख्येसाठी सर्वात चांगले उत्पादन किंवा सर्वात चांगली गोष्ट म्हणजे काय. उदाहरणार्थ, आणि दहशतवाद्याच्या फाशी शिक्षा याचं पण उदाहरण त्याचं कसं जुळते सांगून देतो. सो ग्रेटेस्ट गुड ऑफ ग्रेटेस्ट नंबर म्हणजे काय. लेट सपोज आपल्यासाठी फ्रीडम इम्पॉर्टंट आहे, पण काही लोकांना जेलमध्ये टाकावं लागते ना. मग ते म्हणतात की जर तुमच्यासाठी फ्रीडम एवढा इम्पॉर्टंट आहे तर आम्हाला फ्रीडम द्या, आम्हाला दुसरी पनिशमेंट द्या, आम्हाला पण फ्रीडम पाहिजे. बट संपूर्ण सोसायटीचा विचार करता आपल्याला काही लोकांना जे त्यांचा फ्रीडम हिसकावून घ्यावाच लागतो.
हे काय झालं, ग्रेटेस्ट गुड. आता केस स्टडी ऐका. म्हणजे काय, जर मोठ्या प्रमाणात मोठ्या संख्येत लोकांचा जर फायदा होत असेल, तर थोड्याफार लोकांना जरी कॉम्प्रोमाइज केलं, त्यांचे हक्क कॉम्प्रोमाइज केले, थोड्याफार लोकांचं नुकसान झालं तरी चालेल, ही गोष्ट नैतिक आहे हे सिद्ध करण्यासाठी. उदाहरणार्थ फाशीची शिक्षा. पहिलीच आर्ग्युमेंट अशी की डेथ पेनल्टी असायला पाहिजे की नाही. बऱ्याचशा देशांनी फाशी शिक्षावरती बंदी घातलेली. अमेरिकेतील बऱ्याचशा राज्यांमध्ये देखील बंदी आहे. आणि त्यांचं म्हणणं काय की एखाद्या पर्सननी मर्डर केला म्हणून तुम्ही जर त्याचा मर्डर करत असाल तर हे जस्टिस कुठून झालं. मर्डरला हे उत्तर जर मर्डर असेल तर हे जस्टिस कुठून झालं. आणि जो पर्सन मर्डर करतोय तो काहीतरी आउट ऑफ कंपल्शन करतोय, त्याची चॉईस म्हणून नाही करत आहे. आणि जर तो चॉईस म्हणून करतोय याचा अर्थ मेंटली डिस्टर्ब आहे. तर तुम्ही अशा लोकांना हवं तर समाजापासून दूर करा, जेलमध्ये ठेवा, त्यांना स्वतंत्र त्यांचं हिरावून घ्या, जेलमध्ये ठेवा, परंतु जन्मठेपेची शिक्षा द्या. परंतु तुम्ही फाशी देऊन काय प्रूव्ह करताय की जशास तसं. हे तुमचं उत्तर जस्टिसचं. जस्टिस असू शकतो का, असा नैतिक वालाचा एक मुद्दा उभा केला जातो. आणि तो कशा संदर्भात, फाशीच्या शिक्षा संदर्भात. मग ही फाशीची शिक्षा योग्य की अयोग्य हे मला सर्वांनी कमेंटमध्ये सांगा. 2 मिनिटं हवं तर व्हिडिओ पॉज करा आणि योग्य असेल तर योग्य म्हणा. किती जणांना वाटतं योग्य, पाहूया किती जणांना असं वाटतं ती अयोग्य. ठीक आहे, मग मी सांगतो योग्य की अयोग्य देशानुसार वेगवेगळी ठरते. याचं मी डिटेल डिस्कशन करणार आहेच पुढं. पण या सिच्युएशनला सांगतो, जर आपण उपयुक्ततावाद लावला तर ते सांगतं योग्य. कारण आपला आता एका टायमाला एकच सिद्धांत लावायचा आहे. पुढे जाऊन कसं सांगेल ते पण अयोग्य, हे पण सांगेल. इथं सांगतो योग्य कसं. उदाहरण घ्या मुंबईचा 26/11चा अटॅक. तुम्ही लेट सपोज पोलीस ऑफिसर आहात मोठे आणि तुमच्या समोर हल्ला होतोय आणि तुम्ही ऑफिसमध्ये बसलेला, एवढी सगळी टेन्स सिच्युएशन त्या 26/11च्या दिवशी, आणि तुमच्या समोर कसाब आला. म्हणजे बाकीचे तुमच्या अधिकाऱ्यांनी तुम्हाला त्याच्या समोर घेऊन आले, त्याला तुमच्या समोर घेऊन आले आणि सांगितलं सर हाच तो अतिरेकी आहे, एक जण सापडलाय, अजून 10-12 जण बाकी आहे आणि अटॅक चालू. तुमच्याकडे एक ऑप्शन आहे, तुम्ही त्याला मारून हाणामार करून त्याला शिक्षा देऊन आणि पोलिसांची 3rd डिग्री म्हणा, ठीक आहे, सो या 3rd डिग्रीच्या माध्यमातून तुम्ही त्याच्याकडून इन्फॉर्मेशन काढून घेऊ शकता. राईट, की अजून कुठे आहेत लोक, कोण आहेत, किती काय प्लॅन आहे, कशा प्रकारे, हे सर्व इन्फॉर्मेशन, जेणेकरून अजून होणारा अटॅक थांबवता येईल, त्यांना देखील पकडता येईल. दुसरा अँगल काय सांगतो, तुम्हाला काही झालं, तुम्ही सक्षम पाहिजे, तुम्ही जाऊन त्यांना हे करा, तुमचा प्लॅन फेल आहे, त्याला तो सांगू नाही तर नाही सांगू, तुम्हाला त्याला मारण्याचा अधिकार नाही. कायद्याने सुद्धा चुकीचं आहे, हात उचलता येत नाही पोलिसांना कायद्याने सुद्धा कोणावरती. अंटिल अँड अनलेस इट बिकम्स अ मॅटर ऑफ सेल्फ डिफेन्स, की स्वतःच्या डिफेन्स शिवाय सोडून कोणत्याही प्रकारे हात उचलता येत नाही, हाणामार करता येत नाही, 3rd डिग्रीचा विषय सोडून द्या, ह्युमन राईटच्या अगेन्स्ट. तुमच्या पुढे दिदा मनस येते, मी ह्युमन राईट्स व्हायोलेशन करू की नको. म्हणजेच काय, अतिरेक्यांना, कैदेत असलेल्या दहशतवाद्यांना सुद्धा मानवी हक्क अधिकार आहे की नाही, हा प्रश्न निर्माण होतो. आणि तो प्रश्न उपयुक्ततावादाचा आहे. मग तो त्यावेळेस उपयुक्ततावाद कशा प्रकारे आपल्याला नैतिकतेतून सोडवतो, तो सांगतो. जास्त संख्येने, मोठ्या संख्येने उपलब्ध असलेल्या लोकांचा जर फायदा होत असेल, म्हणजेच मी एका दहशतवाद्याचा मानवी अधिकार काढून घेतला, त्याच्या बदल्यात, तो काढून घेतल्याच्या बदल्यात मला जर जास्त मोठ्या संख्येत ते लोकांचा फायदा होत असेल तर मी ते करू शकतो, निश्चितच करू शकतो. आणि मग इथे ग्रेटेस्ट गुड ऑफ ग्रेटेस्ट नंबर बनतात, की जास्तीत जास्त लोकांचा फायदा होणे म्हणजे ग्रेटेस्ट गुड. आणि त्यासाठी काही लोकांचं नुकसान केलं, त्यांचा अधिकार छिनले गेले तरी चालेल. ठीक आहे, सो हे झालं दहशतवाद्याच्या फाशीच्या शिक्षेबद्दल किंवा दहशतवाद्यांबद्दल त्यांच्या फाशीच्या शिक्षेबद्दल. डिटेलमध्ये डेथ पेनल्टी सेपरेट इथिकल टॉपिक डिस्कस करेल. बट आता एक तुम्हाला एक्झाम मध्ये कोट करण्यासारखं, आन्सर रायटिंग मध्ये कोट करण्यासारखं उदाहरण देतो आणि पुढे चालतो. याला म्हणतात अनालिसिस. सर्वांनी किंवा बऱ्याच जणांनी जर पॉलिटीचे लेक्चर्स केले असतील किंवा काहीतरी गंध असेल, पॉलिटी नावाचा प्रकार असतोय म्हणून, तर त्याच्यात फंडामेंटल राईट्स आहेत, राईट, मूलभूत अधिकार म्हणून. हे मूलभूत अधिकार सर्वांना आहे. जीविताचा अधिकार आहे, स्वातंत्र्याचा अधिकार आहे, फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशन, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, समानतेचा अधिकार आहे, सर्व स्वातंत्र्य आहेत, राईट. त्यातले जे 19 पासूनचे पुढे आर्टिकल्स आहेत, त्या 19 पासूनच्या आर्टिकल्सला आपण लाईक जीविताचा, स्वातंत्र्याचा किंवा अभिव्यक्तीचा स्वातंत्र्याचा अधिकार म्हणतो. यामध्ये रिझनेबल रिस्ट्रिक्शन्स, ज्याला मराठीमध्ये वाजवी निर्बंध असं म्हटलं जातं, की कॉन्स्टिट्यूशनने अधिकार तर दिलेत पण त्याच्यावर निर्बंध पण लावले. त्या निर्बंध कोणत्या गोष्टीवरती बघा, पब्लिक ऑर्डर, लॉ अँड ऑर्डर, समाजामध्ये एक व्यवस्था असली पाहिजे, शांतता असली पाहिजे, देशाची सुरक्षितता, सार्वभौमत्व,
डिफमेशन, दुसऱ्यांवरती दोषारोप न करणे किंवा दुसऱ्याचे हिंतीने वागणूक न करणे, सेडिशन, देशद्रोहाच्या गोष्टी, हे रिस्ट्रिक्शन्स आहेत. सो तुमच्या स्वातंत्र्यावरती लावलेली ही जी वाजवी बंधनं आहेत, सो बंधनं जरी थोड्या लोकांसाठी लावलेली असेल तरी ती अल्टिमेटली कशासाठी लावली, की जास्तीत जास्त लोकांना त्याचा फायदा घेता यावा, म्हणून त्याला म्हणतात उपयुक्ततावाद. ठीक आहे. सो ते जस्टिफाईड होतं उपयुक्तता. अशी रेस्ट्रिक्शन्स बाकीच्या जे मेजर डेमोक्रेसीज त्यांच्यामध्ये नाही. युएस मध्ये कोणतेही रेस्ट्रिक्शन्स नाहीत, बट इंडियन कॉन्स्टिट्यूशन मध्ये आहे. त्याचं हे जस्टिफिकेशन का आहे नेमकं. पण याच्या काही मर्यादा पण आहे. काय मर्यादा आहे? आनंद किंवा कल्याण मोजणे, तुलना करणे किंवा मोजणे शक्य नाही. म्हणजेच काय, की माझा आनंद तुमचा आनंद, सपोज तुमचा आनंद आहे मला मारण्यात, माझा आनंद आहे तुम्हाला मारण्यात, किंवा तुमचा आनंद आहे मला मारण्यात पण माझा आनंद आहे जिवंत राहण्यात. मग जर अशा पद्धतीने दोन जण लोकांचे आनंद क्रॉस होतात, एकमेकांना विरोधी आहेत, तर तुम्ही कशी तुलना करणार आहे, की कोणाचा इंटरेस्ट महत्वाचा, प्लेजर अँड पेन मध्ये कोणाचं प्लेजर जास्त महत्वाचं, कोणाचं हित जास्त महत्व. सो तुम्हाला मोजता येत नाही हे आनंद, सुख, ह्या गोष्टी मोजता येतात. आज मला 2 किलो आनंद झाला, नाही मोजता येत. सो तुम्हाला या गोष्टी मोजता येणं डिफिकल्ट आहे. सो तुम्ही उपयुक्ततावादामध्ये, आणि याला फार सुंदर वर्ड वापरलेला आहे प्लॅटोने, येस, पुष्पिन इज ॲज गुड ॲज द एनिथिंग. म्हणजे पुष्पिन म्हणजे एक खेळ आहे, राईट. सो 2 खेळ लोक खेळतात. लेट सपोज तुम्ही खेळत असाल, एखादा कोणी क्रिकेट खेळत असेल, मी चेस खेळतो, तर मला चेस मधून मिळणारा आनंद आहे तो क्रिकेट मधून नाही मिळणार आहे. जो ज्याला क्रिकेट मधून आनंद मिळतो, पण तुम्ही कम्पेअर नाही करू शकत कोणाला कसा आनंद मिळेल, राईट. सो तो आनंद कम्पेअर करता येणार नाही. सो म्हणून त्यांनी सांगितलेले की आनंद मोजणं शक्य नाहीये, ते प्लेजर, हित मोजणं शक्य नाही. तुम्ही म्हणसाल 100 लोकांचं हित झालं, कदाचित ती 100 लोक डॉमिनेटेड असू शकतात. आणि ज्या माणसाचं तुम्ही एक, फॉर एक्झाम्पल उदाहरण सांगायचं झालं तर, एक जमीन आहे, लेट सपोज 1-2 एकर जमीन आहे. आता ती एकाच माणसाच्या नावावर, गरीब शेतकरी आपली शेती करतोय तो एकटा, त्याच्याकडून ती जमीन हिसकावून घेतली 100 लोकांनी. 1-1 गुंठ्यामध्ये वटेवर काय डिव्हिजन केलं, तिथं प्लॉट्स वगैरे पाडले एक्सेट्रा, आणि स्वतः श्रीमंत झाले. आता ग्रेटेस्ट ग्रुप काय सांगतो, जास्त लोकांचा फायदा झाला, भले एकाचं नुकसान झालं, पण मग हे जस्टिफाईड आहे का? नाही. त्यांनी लिगल कागदपत्र सगळं केले, त्याला दिले 30-40 हजार रुपये बढलं, पण लिगली जस्टिफाईड असेल, पण इथिकली आहे का? नाही. उपयुक्तवादाची मर्यादा आहे की तुम्ही हॅपीनेस नाही काउंट करत, त्याला जे मिळालेलं दुःख आहे ना, हे 100 लोकांना मिळालेलं सुखापेक्षा जास्त आहे. पण तुम्ही हे क्वांटिटी मध्ये मोजता येणार नाही. यात भावना, संस्कृती किंवा न्याय यासारख्या गोष्टींचा हिशोब नाही. जसं मी सांगितलं, ह्या ग्रेटेस्ट गुड सगळ्यांसाठी होण्यासाठी तुम्ही पाहिलं असेल बऱ्याच वेळा कसाबच्या वकिलांना विरोध झाला, किंवा आता जे रेपच्या केसेसमध्ये जे रेप जो अक्युज्ड, जो आरोपी आहे, त्याच्या बाजूने लढणारे जे वकील आहे त्यांना विरोध केला जातो. फॉर एक्झाम्पल वेस्ट बेंगॉलच्या बाजूने वेस्ट बेंगॉलच्या बाजूने लढले असतील कपिल सिब्बल, त्यांना विरोध केला गेला होता. सो बऱ्याच वेळा जो अक्युज्ड असतो, आरोपी असतो, त्याच्या बाजूने लढणाऱ्या वकिलांना बऱ्याच वेळा टार्गेट केलं जातं, विरोध केला जातो. बट न्याय व्यवस्था काय सांगते, दोघांनाही एकमेकाची बाजू वकिलामार्फत मांडण्याचा अधिकार असला पाहिजे. जरी तो अक्यूज असला, त्याला जाऊन उद्या फाशी जरी होणार असली, दहशतवादी असला, तो त्याने रेप केलेला असला, सगळं सत्य असलं, तरी त्याला त्याची बाजू मांडावी लागेल. अदरवाईज त्याच्यावर अन्याय झाल्यासारखं होईल, की त्याला त्याचा बाजू मांडण्यात सुद्धा, कदाचित तो सांगू शकतो ना मी गिल्टी नाहीये, कदाचित तो सांगू शकतो गोष्ट वेगळी आहे, कदाचित दुसरं काही उत्पन्न होऊ शकते या गोष्टीतून, पण बाजू मांडण्याचा निश्चितच अर्थ आहे. सो ग्रेटेस्ट गुड तेच सांगतं की तुम्हाला हे न्यायासारख्या गोष्टी, संस्कृती, भावना यासारख्या गोष्टी इथं हिशोबात घेतल्या जाईल. इथं फक्त इम्पॉर्टंट होतं ते नंबर. नंबर जास्त असं करून टाका. सो अजिबात हे योग्य नाही, ही त्याची मर्यादा आहे. उपयुक्ततावाद अल्पसंख्याकाच्या कल्याणाकडे दुर्लक्ष करतो, जसे की LGBTQ. सो त्यांचं काय म्हणणं आहे की अल्पसंख्याक का, कारण मेजॉरिटी तिकडे आहे ना, मेजॉरिटी लोक हॅपी आहेत, तर अल्पसंख्याकाचा विचार करायचा नाही. फॉर एक्झाम्पल आज जर संपूर्ण हिंदू रिलिजन मध्ये लोक भारतामध्ये सर्वात जास्त आहे, त्यांनी ठरवलं की फक्त भारतामध्ये सगळे हिंदूच राहतील, जे बरेचसे लोक प्रयत्नात आहे की असंच व्हावं म्हणून, पण ठीक आहे, हिंदूच राहतील, तर तुम्ही म्हणता नाही चला आपण इलेक्शन घेऊया याच्यात, निश्चितच हिंदू लोक जिंकतील, कारण मेजॉरिटी येते. नाही, आम्ही डेमोक्रेटिक प्रोसेसने गेलेलो आहे, लोकशाही प्रक्रियेतून गेलेलो आहे, आणि व्यवस्थित निवडणूक घेतलेली ह्या मुद्द्यावरती, प्लेबिसाईड घेतलेलं आहे. पण नाही, हे इनजस्टिस आहे. कारण इथं ग्रेटेस्ट गुड, ग्रेटेस्ट नंबर प्रिन्सिपल होल्ड होतोय. तर 80 लोक म्हटलेत हो, 20 लोक म्हटलेत नाही, बट ती 20 लोक अल्पसंख्याक,
तुम्हाला रादर त्यांचं प्रोटेक्शन करायचंय. सो डेमोक्रेसीचं दुसरी व्याख्या हे पण प्रोटेक्शन ऑफ मायनॉरिटीज. ज्या लोकशाहीमध्ये जे आणि अल्पसंख्याक फक्त धार्मिक अल्पसंख्याक नाहीये, भाषिक अल्पसंख्याक. मी सांगितलं आता जेंडर बेस LGBTQ हे अल्पसंख्याकामध्ये येतात. कास्ट आपल्याकडे काही अल्पसंख्याकामध्ये येतात. सो सांगण्याचं उद्दिष्ट सिंपल एवढंच आहे की तुम्हाला ह्या अल्पसंख्याकाच्या दृष्टीकडे त्यांच्याकडे पण सुद्धा लक्ष द्यावे लागेल. उपयुक्तवाद ही त्यांचं लिमिटेशन आहे. फॉर एक्झाम्पल, इन पास्ट सामान्य लोकांच्या हितासाठी एखादा विशिष्ट कायदा केला गेला असेल, परंतु त्याच वेळी ट्रान्सजेंडरच्या हक्कावरती घाला घालत असेल, तो उपयुक्ततावाद याचे रक्षण करेल. म्हणजेच काय, सपोज एक कायदा बनवला सगळ्यांनी, आयदर जेंडर फील करायचं तुम्ही मेल किंवा फिमेल, मग त्यांचा राईट्स गेला. बट जर मेजॉरिटी ऑफ द लोकांचा फायदा होत असेल तर तो उपयुक्ततावाद सांगतो नाही ना, ते योग्य मेजॉरिटी ऑफ द लोक आयदर मेल आहेत किंवा फिमेल आहेत. सो उपयुक्ततावाद नंबर जस्टिफाय करण्यासाठी केला जातो. आता हे केस स्टडी कुठे कुठे लावायचे आहेत, एक्झाम्पल कुठे कुठे लावायचे, एवढे सगळे चक्र त्याच्यावर चालले पाहिजे. बऱ्याच मुलांना फील हे देखील होईल की सर एकाच विषयावरती एकाच टॉपिकवरती त्याच गोष्टी 3 वेळा का सांगते ते. मी बऱ्याच ठिकाणी पाहिलं की सर एक वाक्य वाचू नका ते तुम्हाला समजले, अरे वर चले पुढे. हाच नाही, मी एवढा वेळ एका पॉइंटवर यासाठी घेतला की मी सांगत असताना हळूहळू तुमच्या डोक्यात त्या गोष्टी सुरू होतात की मी उपयुक्ततावाद इथे पण लावू शकतो, या केस स्टडीत पण लावू शकतो, या केस स्टडी, आणि यातून तुम्ही ऍप्लिकेशन शिकता. कॅपॅबिलिटी याला म्हणतात, क्षमता तुमची तयार होते यातून. ठीक आहे, सो बिलीव्ह मी. नेक्स्ट, नाही सॉरी, आणखी उपयुक्ततावादी नैतिकतेमध्ये ग्रे कलरची कोणतीही छटा नसतात. ग्रे कलरच्या छटा म्हणजे काय, राखाडी रंगाची छटा म्हणतो, म्हणजे काय ग्रे एरिया आपण जे बोलता बोलता म्हणतो की सांगू शकत नाही यार हे राईट आहे की रॉंग आहे इथिकली. कधी कधी ग्रे एरिया असतो, काही गोष्टीमध्ये ग्रे एरिया असतो, राईट. सो तसं ग्रे ब्लॅक अँड व्हाईट असत, आयदर हे किंवा हे. तुम्ही एकतर नंबरच्या बाजूने जा नाहीतर नाही जा, बस एवढं सिंपल असतं, राईट. हे त्याचे फीचर सांगतोय मी त्याचे. आपल्या कृतींचे परिणाम चांगले किंवा वाईट असतील हे निश्चितपणे सांगता येत नाही. आपल्या कृतीचे परिणाम भविष्यात घडणारे असतील, की आता मला कृती करायची त्याचे परिणाम भविष्यात घडणार असतील, पण अजून परिणाम बघितले नाही, पण भविष्यात घडणार आहे. बट माझ्या माहितीप्रमाणे चांगले परिणाम घडणार तुम्ही करणार आहे. याला न्याय किंवा वैयक्तिक हक्क यासारख्या मूल्यांचा लेखाजोखा करण्यात देखील समस्या आहे. उदाहरणार्थ, हॉस्पिटलमध्ये 4 लोक असतात ज्यांचे आयुष्य अवयव प्रत्यारोपणावर अवलंबून असते. म्हणजेच हृदय, फुफ्फुस, एक मूत्रपिंड आणि यकृत, म्हणजे हे काय लाईक हार्ट, लंग्स, राईट. सो किडनी, पॅनक्रियाज, सॉरी लिव्हर एटसेट्रा, हे साधनांच्या किमतीवर देखील समाप्तीचे समर्थन करते. सो यांचं काय म्हणणं आहे की यांनी एक्झाम्पल दिले, मी तुम्हाला समजून सांगतो काय एक्झाम्पल आहे कसं. ठीक आहे, जस्ट गिव्ह मी. ठीक आहे, सो मी सांगत होतो एक्झाम्पल सिंपल. जस्ट येस, ओके. सो उपयुक्ततावादाचं एक्झाम्पल सांगत होतो, आणि एक्झाम्पल मध्ये मी सिंपल एवढी गोष्ट सांगत होतो की कशा प्रकारे, जस्ट गिव्ह मी अ सेकंड, थोडासा टेक्निकल प्रॉब्लेम. ठीक. सो काय झालं ऍक्च्युली, कालच्या वेळीच हा प्रॉब्लेम झाला. मी शिकवतो एक आणि स्लाइड डिस्प्ले एक होती, बट रेकॉर्ड रेकॉर्ड तसं होतंय. सो ठीक आहे, आपण थोडंसं चेंज करूया, एक सेटिंग थोडी चेंज केली. पण जरी तुम्हाला स्लाइड दिसली नाही ना, मी या स्लाइड्स टाकून देतो जेणेकरून तुम्ही ते पाहू शकता. ऍट द सेम टाइम साईडला स्लाइड्स ठेवू शकता आणि रेकॉर्डिंग पण ऐकू शकता. ठीक आहे, सो आज तुम्हाला मी हा PDF पण देईन. सो उपयुक्ततावाद सांगत होतो, राईट. त्याच्यामध्ये मी एक्झाम्पल देत होतो, हृदय, फुफ्फुस, मूत्रपिंड, यकृत, एक जण. सो एका हॉस्पिटलमध्ये ट्रान्सप्लांट डोनेशन करायचे. आता 4 माणसांना जीव वाचणार आहेत, राईट. सो एक माणूस मारू शकता का तुम्ही विचार करा, पहा बरं का. एक्झाम्पल, 4 माणसं आलेत हॉस्पिटलमध्ये, एकाचं हृदय खराब आहे, एकाचं फुफ्फुस खराब आहे, एकाचं किडनी खराब आहे, एकाचं यकृत खराब आहे. आता हे 4ही ब्लड टाईप, ब्लड ग्रुप सगळं मॅच होते. आता एक माणूस, तुम्ही ते चौघांना मॅच होईल असा एक माणूस पकडला आणि त्याला म्हणले याला कापा, आणि कापून हे 4 अवयव काढा जेणेकरून 4 माणसं जगतील. सॅटिस्फाय आहे का तुम्ही? विचार करून बघा. नाही, अनैतिक गोष्ट ही, राईट. सो सेम उपयुक्ततावाद सांगतो की तुम्ही फक्त नंबरचा विचार करू शकत नाही. पहा, त्याचबरोबर हे साधनांच्या किमतीवर देखील समाप्तीचे समर्थन करते. म्हणजेच काय, उदाहरणार्थ चोरी करणे अनैतिक आहे, परंतु जर कोणी शाळेत जाण्यासाठी किंवा आरोग्य उपचारासाठी पैसे चोरले तर उपयुक्ततावाद त्याला नैतिक दृष्ट्या योग्य कारवाई मानतो. ठीक आहे, सो नेक्स्ट. ठीक,
सो मी सांगत होतो एक्झाम्पल. डिस्टर्ब करत लय म्हणजे डिस्टर्ब करतात मुलं, फोन करतात डायरेक्ट, विचार नाही करत, काय नाही काय नाही, मेसेज नाही काय नाही, ठीक आहे असो सॉरी. सो मग लास्ट लेक्चरमध्ये एक एक्झाम्पल सांगितलं होतं की कशा प्रकारे जर तुम्ही लेट्स चोरी केली, चोरी अनैतिक आहे, बट जर चोरी तुम्ही तुमच्या आईच्या औषधांसाठी केली, काही आरोग्याच्या बद्दल गोष्टी असेल त्यासाठी केली, किंवा चोरी करून पैसे चोरी करून शाळेत जाण्यासाठी ठरवलं, मग ते उपयुक्तवाद सांगतो की तुमचं तुमचं हित इम्पॉर्टंट आहे, राईट, तुमचा फायदा होतोय तर ठीक आहे करा तुम्ही, हरकत नाही. सो हे सगळं उपयुक्ततावादाचे एक्झाम्पल आहेत, तुम्हाला ते एक्झाम्पल लक्षात ठेवावे लागतील. ठीक आहे, नेक्स्ट. आता मी होप करतो हे व्यवस्थित दिसत असेल, तरी पण मी टाकून देईल. दुसरं आहे डिओन्टॉलॉजी. आता याच्यावरती क्वेश्चन काय तो, मीन्स जस्टिफाईज एंड्स कमेंट. म्हणजे काय, साध्य आणि साधन. साधन म्हणजे काय, एखाद्या गोष्टी करण्याचा मार्ग, आणि साध्य म्हणजे काय, त्याचं काय मिळणारा परिणाम आहे, त्याचं काय ऑब्जेक्टिव्ह आहे, एंड काय येतोय, त्याचं उद्दिष्ट काय, राईट, त्याला आपण साध्य म्हणतो, काय साध्य करायचंय. सो ह्या साध्य आणि साधन मध्ये इम्पॉर्टंट काय, मीन आणि एंड मध्ये इम्पॉर्टंट काय, तर डिओन्टॉलॉजी सांगतं मीन्स आर इम्पॉर्टंट. की माध्यम तुम्ही काय निवडताय ना हे फार महत्वाचे, अगदी महत्वाचे. उदाहरणार्थ बघा, डिओन्टॉलॉजी इज अ ड्युटी बेस्ड इथिक्स, सॉरी, ही एक कर्तव्यावर आधारित प्रणाली आहे की तुमचं कर्तव्य तुम्ही करत राहा. कर्मण्यम अधिकार असते, मी सांगितलं की तुम्ही तुमचं कर्तव्य करत राहा, फळाची अपेक्षा करायची नाही, जे काही फ्रूट मिळतील तुमच्या नशिबात जे असेल त्या गोष्टी मिळतील. सो परिणामांची पर्वा न करता तुम्ही तुमच्या स्वतःच्या पद्धतीने कर्तव्य करत राहणं. सेम आहे अभ्यासाच्या बाबतीत, काय होईल, एक्झाम कशी जाईल याचा विचार नाही करायचा, पुढे जाईल का मागे जाईल, आपण आपलं कर्तव्य करत राहायचं जे की अभ्यास आहे. पण आपण अभ्यास सोडून सगळ्या गोष्टी करतोय, ठीक आहे. दुसरं, डिओन्टॉलॉजी हा एक नैतिक सिद्धांत आहे जो बरोबर आणि चुकीचा फरक करण्यासाठी वापर करतो. आणि काय नियम करतो तो, बहुतेकदा तत्वज्ञानी इमॅन्युअल कांटशी संबंधित आहे. सो लक्षात ठेवा, ही डिओन्टॉलॉजी कोणी दिलेली आहे, इमॅन्युअल कांट. सो याच्या तत्वांशी संबंधित त्याचा काय विश्वास होता, की त्याचं म्हणणं होतं की नैतिक कृती सार्वत्रिक नैतिक नियमांचे पालन करतात. जसे की खोटे बोलू नका, चोरी करू नका, फसवणूक करू नका. म्हणजेच काय, का अनैतिक आहे त्याचं उत्तर तो देतो. कारण त्याचं काय म्हणणं आहे की परिणाम कसे होऊ, कृत्यच वाईट आहे. भले तुम्ही त्या चोरीचा परिणाम असा असेल की ती चोरी तुमच्या आरोग्यासाठी केली असेल, उपयुक्ततावाद, बट चोरी केली ना, मार्ग चुकीचा आहे ना, तर गोष्ट अनैतिकच. सो त्याचं उदाहरणच हे, खोटे बोलू नका. भले बरेच जण सांगतात 100 खोटे झाले का, एक सत्य बोललं तर 100 खोटे माफ आहे. चांगलं करत असाल तुम्ही, कोणाचं भलं करत असताल, कल्याण करत असाल, कोणाला फायदा होत असेल तर खोटं बोलणं मंजूर आहे. हे जस्टिफाईडच नाही. त्याचं म्हणणं आहे की तुम्हाला फायदा होऊ, चांगलं होऊ, दुसऱ्याच्या फायद्यासाठी असो, कसंही असो, खोटं बोलणं हे अनैतिकच आहे. सो मुळात माध्यमच चुकीचं आहे, साधनच चुकीचं आहे, मीन्स चुकीचं आहे. सो खोटं बोलणं जर चुकीचं आहे ना, तर ते चुकीचं आहे, त्याचा परिणाम चांगला असो की वाईट असो. परिणामवादाच्या विपरीत आहे. परिणामवाद त्याच्या विरोधात काय सांगतो, जो नेक्स्ट आहे आपला, परिणामात काय सांगतो की विचार नाही करायचा, परिणाम जरी चांगला असेल तर तुम्ही जे करताय ते योग्य आहे. ठीक आहे, जे त्यांच्या परिणामांस्वरूप कृतींचे न्याय करतात. डिओन्टॉलॉजीला परिस्थितीचे खर्च आणि फायदे, म्हणजे लाईक खर्च म्हणण्यापेक्षा काय, फायदे तोटे असं म्हणूया, मोजण्याची आवश्यकता नसते. म्हणजे काय, ज्यावेळेस तुम्ही डिओन्टॉलॉजिकल अप्रोच वाचता त्यावेळेस तुम्हाला फायदा तोटा नाही बघायचा आहे की मी समजा चोरी नाही केली याच्यात फायदा काय. तुम्हाला सांग, आता सपोज आयुष्यात तुम्हाला असं वाटतं यार लय फसवे लोक आहेत दुनियात, लोक फसवतात ते पुढे जातात, मी इमानदारीने वागतोय, मी इथंच, मग तुम्ही याच्यात फायदा तोटा नाही बघायचा आहे. तुम्ही इमानदारीने वागताय ना, याच्यातच नैतिकता आहे. तो माणूस नाही विचार करत आहे नैतिकतेचा, अनैतिकता, तुमच्याकडे नैतिकता आहे. तुम्ही फळाची अपेक्षा नका करू, तुम्ही धर्माचे पालन करा. धर्म म्हणजे ड्युटी. उदाहरण, डिओन्टॉलॉजिकल पद्धतीनुसार सिव्हिल सेवकाने, म्हणजे सिव्हिल सर्व्हिसमॅन, ठीक आहे, परिणामांचा विचार न करता दिलेल्या नियम व नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. आणि मग आता हे कुठं लागू पडतं केस स्टडीमध्ये, की भलेही परिणाम असा होणार असो, ते आरटीआयची केस स्टडी आठवा मित्राबाबत, भलेही परिणाम असा होणार असेल की तुमची मैत्री धोक्यात येते, करायचे तुमचा मित्र तुमच्यामुळे जेलमध्ये जाऊ शकतो, तुमचं कर्तव्य आहे ॲज अ आरटीआय ऑफिसर, इन्फॉर्मेशन ऑफिसर, PIO म्हणतो आपण त्याला, पब्लिक इन्फॉर्मेशन ऑफिसर, ही सत्य माहिती देणे, कायदा सांगतो. सो डिओन्टॉलॉजी काय सांगते, तुम्ही तुमचं कर्तव्य करत राहा, परिणामांची चिंता करायची नाही. आणखीन एक एक्झाम्पल सांगतो, बऱ्याच वेळा तुम्हाला धमकी मिळते ट्रान्सफर करून, तुम्ही ऑफिसर आहे, हे माझं काम करा नाही तुमची ट्रान्सफर केली जाईल, बदली केली जाईल, तुम्हाला प्रमोशन मिळणार नाही. तुम्ही विचार करायचा काय परिणामांचा, मला हे वाटतं हे योग्य आहे, समाजासाठी मी महत्वाचं आहे, कर्तव्य आपलं माझं हे की हे गोष्ट करणे, हे कायद्यात बसतंय, ही गोष्ट मी करणार. याचा परिणामांचा विचार नाही करायचा, नाही या गोष्टीला घाबरायचंय की माझी ट्रान्सफर होईल किंवा मला प्रमोशन नाही मिळणार.
तुम्ही त्यासाठी नाही आले, तुम्ही समाज काम करायला आलेत, ते करा. सो डिओन्टॉलॉजी ते सांगते, राईट. पण डिओन्टॉलॉजीच्या पण काही मर्यादा आहेत. जसं की जर तुम्ही डिओन्टॉलॉजीचे काटेकोरपणे पालन केले तर अनेकांना अस्वीकार्य वाटणारे परिणाम मिळवू शकतात. उदाहरणार्थ, तुम्ही एवढे सारे नियम पाळायचे ठरले की किंवा नियम नियम नियम, आणि जर काही त्या नियमांमुळे ज्या लोकांपर्यंत त्या गोष्टी पोहोचल्या पाहिजे, ज्या उद्देशाने पोहोचले पाहिजे, ते जर उद्देशच साध्य होणार नसतील तर त्या गोष्टी कायद्याने करून उपयोग काय. याचं बेस्ट उदाहरण सांगतो, तुम्हाला हा मुद्दा समजेल. बेस्ट उदाहरण काय बघा, सपोज एक अपंग व्यक्ती, दिव्यांग म्हणतो बरोबर, आणि त्या दिव्यांग व्यक्तींच्या कल्याणासाठी सरकारने एक योजना आखली आणि त्यानुसार सरकारने ठरवलं की तुम्हाला एक 5,000 रुपये दिले जातील पर मंथ, आणि प्लस एक 10-15,000 रुपयापर्यंतची आर्थिक मदत वस्तू स्वरूप केली जाईल, जेणेकरून तुम्हाला तुमच्या कोणत्या टाईपचं दिव्यांगपणा आहे त्याच्यानुसार तुम्हाला काम करण्यासाठी प्रवृत्त, कोणाला छोटं शॉप टाकून दिलं जाईल, ठीक आहे, पेन विकण्यासाठी एक्सेट्रा. कोणाला सपोज बोलता येत नाही पण तो चांगला विणकार आहे, कोणाला दिसत नाहीये पण तो अदर गोष्टी करू शकतो, म्युझिक चांगलं वाजवू शकतो एक्सेट्रा. सो त्याच्या सो 10-15,000 तसा खर्च द्यायचं ठरवलं आणि 5,000 रुपये दर महिन्याला तुम्हाला पेन्शन द्यायचं ठरवलं. आयडिया चांगली आहे, निश्चितच चांगली आहे. त्याला कॅपेबल पण बनवतात ते, प्लस त्याची आर्थिक सोय पण करतात. बट गव्हर्नमेंटने काय केलं, त्याच्यासाठी त्यांनी काय करायचं, जो पर्सन दिव्यांग आहे त्यांनी ऑफिसला यायचं. आता यांचं ऑफिस ठेवलं यांनी दुसऱ्या मजल्यावर, का तर पहिल्या मजल्यावर यांनी शॉप्स विकायला काढले. ठीक आहे, चला पहिल्या मजल्यावर ठेवलं, हरकत नाही. पण ऑफिसरला मात्र दुसऱ्या वर्ग बसायचं, त्याची फायनल सही. ठीक आहे, सगळ्या गोष्टी आपण म्हणूया ग्राउंड लेवललाच. तरी तो येणार आत, ठीक आहे, आला ह्या काउंटरवरून त्या काउंटरवर, त्या काउंटरवरून त्या काउंटर, नाही नाही ही झेरॉक्स बाकी, ती झेरॉक्स घेऊन, नाही नाही हा फॉर्म भरून द्या, नाही नाही कोणाकडून भरून घ्या, बाहेर महारी सेवा केंद्रावाले बसलेले आहेत, कोणीतरी कॉम्प्युटरवाले बसलेले आहेत, ते त्यांच्याकडून जाऊन फॉर्म भरून घ्या, पासबुक घेऊन या, नाही आला पैसे ह्या मंच नाही आले, 2 वेळा हेलपाटे मारा. तिथे त्यांना ऍक्सेसिबिलिटी नाही, काही ना वॉशरूम आहे त्यांच्यासाठी, ना लिफ्ट वरच्या मजल्यावर जाण्यासाठी. सो तुमचं ऑब्जेक्टिव्ह काय, त्यांना कॅपेबल बनवलं. आणि पहिल्याच थिंग म्हणजे ते सँक्शन करण्यासाठीच तुम्हाला जर त्यांना या प्रोसेसमधून जावं लागत असेल किंवा त्यांना कोणावरती डिपेंडेंट राहावं लागेल ना, तुम्ही पर्पजच डिफीट केला. भले तुम्ही नियमानुसार करताय, तो अधिकारी नियमानुसार करतोय, तो बेकायदेशीर काहीच करत नाही. तो सांगतोय त्याच्या म्हणण्यानुसार हे कागद लागत रे बाबा, हे कागद तुला आणावं लागत, आणि मी काय तुझा ठेका नाही घेतलाय कागद गोळा करायचं, किंवा गव्हर्नमेंटने मला नाही सांगितलेले कागद, हे माझ्या कामात येत नाही. सो डिओन्टॉलॉजी इथे फेल आहे. लक्षात घ्या की उद्दिष्ट साध्य नाही, तुम्ही साधन नुसतं पूर्ण करून, नियमांचे पालन, कायद्याचे पालन करून फायदा काय, उद्देश नाही साध्य करता आला. सो सिंपल म्हणणं आहे त्यांचं. मग काय असायला पाहिजे सर, सिंपल, की जर अशी स्कीम आहे ना तर डोअर स्टेप डिलिव्हरी तुम्हाला पाहिजे ना. काय प्रॉब्लेम आहे, त्याच्या घरी जा, त्याला कॉन्टॅक्ट करा, त्याच्या घरी जा, तो जिथे असेल तिथे जा, सही पाहिजे, अंगठा पाहिजे, हा कागद पाहिजे, झेरॉक्स पाहिजे, सगळ्या गोष्टी तुम्ही प्रोव्हाइड करा. तुम्ही त्याला काहीही न करता त्याच्या अकाउंटला पैसे आले पाहिजे. नाही येते, येतात ते, तुम्ही ट्रॅक ठेवा. त्याच्यासाठी ऑफिसर्स पाहिजे, कमी लोक बसून येत. बिलीव्ह मी, गव्हर्नमेंटमध्ये आपण म्हणतो रिक्त जागा, लोक बसून बऱ्याचशा डिपार्टमेंटचे काहीच कामं नसतात. तो सांगण्याचं उद्दिष्ट काय आहे की सिंपल, साधन चांगलं असावं, साध्याचा विचार करा नाही. हे जे डिओन्टॉलॉजी याची मर्यादा आहे की बऱ्याच वेळा उद्दिष्ट साध्य झालं नाही तर उपयोग नाही. या सिद्धांतानुसार मानवी प्रवृत्ती, भावना आणि परिणामांना कोणतेही स्थान नाही. म्हणजे मला एक सपोज नियम सांगतोय, की उदाहरण पण सांगतो, ठीक आहे, उदाहरणाशिवाय मी बोलत नाही. तुम्ही इथिक्स मध्ये पहा उदाहरण तेवढं, आणि ही सगळी उदाहरणं कुठून आल्यात, न्यूजपेपर, ही सगळी उदाहरणं आल्यात केस स्टडीज, ही सगळी उदाहरणं आल्यात आलेले क्वेश्चन्स, ठीक आहे. सो उदाहरण आहे, आणि हे उदाहरण सर्वांनी ऐकलं असं, छत्तीसगडमध्ये ज्यावेळेस आधार कंपल्सरी केलं रेशन कार्डसाठी, त्यावेळेस एका मुलीचा मृत्यू झाला होता एका जिल्ह्यात. का, तर तेथील जिल्हाधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार ज्या लोकांचं आधार कार्ड अटॅच्ड नाही रेशन कार्डला, त्यांना रेशन मिळणार नाही. आणि एका गावात, एका ठिकाणी हे रेशन 2 महिने न मिळू शकल्याने एका कुटुंबातील एका मुलीचा कुपोषणाने मृत्यू झाला, की त्यांना खायलाच नाही मिळालं 2 टाइम. तुम्ही असं नाही सर, एवढं आहे परिस्थिती, अशा काही राज्यांमध्ये, काही जिल्ह्यांमध्ये एवढ्या गरिबीची परिस्थिती आहे. कम्पेरेटिव्हली महाराष्ट्रात ती दिसत नाही एवढी लेवलची, म्हणून आपल्याला तसं वाटतंय, बट आहे ती लेवल. पण त्या मुलीचा मृत्यू झाल्यानंतर कलेक्टरवरती इन्क्वायरी बसली. तो म्हणला मी काहीच इलिगल केलेलं नाही गोष्ट, तुम्ही जे नियम सांगितले त्या नियमांना धरूनच मी केलेलं आहे, तुम्हाला त्या कलेक्टरला काहीच करता नाही. बट मग त्याची मानवी भावना कुठे गेली, तुम्ही म्हणसाल नाही सर त्यांनी युनिव्हर्सल नियम काढला होता असं असं. त्याच्याजवळ ह्या केसेस आल्या नव्हत्या का, की एक्झेम्पशन करण्यासाठी त्याला डिस्क्रिशनरी पॉवर नव्हती का. मग जर समोर तुमच्या अशा काही केसेस आल्या तर त्या डिस्क्रिशनरी म्हणजे काय, स्वविवेक बुद्धीचे अधिकार दिलेले असतात कलेक्टर्सला.
बऱ्याच वेळा नियमात नसन बसल्या गोष्टी तरी एक्झिम्शन करून कुठेतरी दुसऱ्या स्कीम मध्ये बसून ते करू शकतात. सो मग तिथे क्वेश्चन विचारतो की तुम्ही साधन म्हणून एकदम योग्य आहे, तुम्ही योग्य पर्याय सगळ्या गोष्टी कर्तव्य तुमचं बजावले, बस उद्दिष्ट साध्य झालंय का, हे कशासाठी करायचंय, राईट. दुसरं, यामुळे असे परिणाम होतात. सो मानवी भावना महत्वाच्या आहेत, ते कम्युनिकेशन इम्पॉर्टंट आहे, एखाद्याबद्दल सहानुभूती, त्यासाठी भावनिक बुद्धिमत्ता वापरणं गरजेचं आहे. सहानुभूती, सिम्पॅथी म्हणतो आपण, एम्पॅथी आली पाहिजे एक्सेप्ट. त्यामुळे असे परिणाम होऊ शकतात जे बहुतेकांना अस्वीकार्य असू शकतात. की मी माझ्या नियमांनुसार बऱ्याच वेळा असे डिसिजन घेतो ते बऱ्याच वेळा बऱ्याच जणांना स्वीकार्य नसू शकतात. मेजॉरिटी ऑफ द पॉप्युलेशन त्याच्यापासून डिससॅटिस्फाईड असू शकतो. फॉर एक्झाम्पल, आता मध्ये चालू आहे टेलिग्राम बंद करा म्हणून. हे आपण सगळ्यात डिससॅटिस्फाय, आपलं म्हणणं आहे तुम्हाला काय करायचं बाबा, टेलिग्राम चालू करा. गव्हर्नमेंट म्हणते नाही, ते तुमच्या राईट टू प्रायव्हसीचं व्हायोलेशन करते, कारण त्याच्यातून तुमचं डेटा चोरते. आमचं म्हणणे भाई, आम्ही देतो तुम्हाला डेटा आमचा, लिहून देतो बर्थ डेट सगळं, पण टेलिग्राम चालू राहू द्या. कारण का आपलं सगळं टेलिग्रामवर चालू आहे, म्हणजे स्टुडंट कम्युनिटीचं, राईट. आणि तुम्ही कॉलेजमधल्या स्टुडंट कम्युनिटीचे पण बघा, भरपूर साऱ्या गोष्टी टेलिग्राम शिवाय अवघड झाले. सो कदाचित गव्हर्नमेंटला डिसिजन घ्यावा लागेल रूल्स अँड रेग्युलेशन नुसार बंद करण्याचा, कदाचित म्हटलं, बट आपल्याला मेजॉरिटी पॉप्युलेशन, सो बऱ्याच वेळा साधन जे असतं ते मेजॉरिटी ऑफ द पॉप्युलेशनला दुखवू शकतं. या समस्येचे निराकरण करण्याचा एक संभाव्य मार्ग थ्रेशोल्ड डिओन्टॉलॉजी नावाच्या कल्पनेद्वारे असू शकतो. थ्रेशोल्ड, काहीतरी एक मर्यादित, जी म्हणते की आपत्कालीन परिस्थितीशिवाय आपण नेहमी नियमांचे पालन केले पाहिजे. म्हणजेच काय, तुम्ही नेहमी नियमांचे पालन केले पाहिजे, तुम्ही तुमच्या कर्तव्याचं पूर्णपणे बजावले पाहिजे, अंटिल अँड अनलेस देयर इज अन इमर्जन्सी. सो त्याने एक्सेप्शनचा क्लॉज दिलाय की आपत्कालीन परिस्थिती, जसं मी सांगितलं त्या मुलीचा मृत्यू झाला, ती आपत्कालीन परिस्थिती आहे. जसं हे दिव्यांगाबाबत आहे, ही एक एक्स्ट्रा ऑर्डिनरी परिस्थिती आहे. सो अशा परिस्थितीच्या गोष्टी सोडता इतर वेळेस आपण हे नियम पाळले पाहिजे. सो एक प्रकारे त्या मर्यादेला कुठेतरी उत्तर किंवा देण्याचा प्रयत्न केला गेला. बट इथे डिओन्टॉलॉजी फेल होते ना मग त्याला, कारण ती सिद्धांतावरती कन्सिस्टंट नाही राहिली. ठीक आहे, गांधीजी पण ह्या विचारांची होती, डिओन्टॉलॉजी. त्यांचं वाक्य आहे, लक्षात ठेवा, ते आज क्वेश्चन मध्ये पण आलं होतं की तुम्ही बाभूळचं बी लावून गुलाबाचं झाड एक्सपेक्ट करू शकत नाही. तुमचे कर्म चुकीचे असतील तर त्याचे फळं चुकीचेच मिळणार. तुमचे कर्म व्यवस्थित ठेवा, फळं व्यवस्थित ठेवते राहते किंवा मिळते. ठीक आहे. सो नेक्स्ट, डिटर्मिनंट्स ऑफ इथिक्स. आय थिंक डिओन्टॉलॉजी झालं, एक बाकी ना आणखी, कॉन्सिक्वेन्शनलिझम. चॅलेंजेस, ठीक आहे. सो मी सांगतो आणि पुढे जाऊया. कॉन्सिक्वेन्शनलिझम म्हणजे काय, परिणामवादकता किंवा परिणामवाद, की परिणामांचा विचार करायचा. जसं की उदाहरणार्थ नॅशनल इंटरेस्ट, राष्ट्रीय हित. कदाचित राष्ट्रीय हितासाठी तुम्हाला कोणाचा मर्डरही करावे लागेल. इंटेलिजन्स एजन्सी असतात, तुम्ही मूवीज मध्ये बघता. सो त्या राष्ट्रीय हित साध्य करण्यासाठी बऱ्याच वेळा तुम्हाला अशा गोष्टी कराव्या लागतील जे काही कदाचित कायद्यानुसार नसतील, बेकायदेशीर असतील, पण राष्ट्रीय हित, लार्जर इंटरेस्ट सॅटिस्फाईड होतो. दहशतवाद्यांना शिक्षा देणं, फाशी देणं, कदाचित अनैतिक गोष्ट ही फाशी देणं कोणाला, बट करावे लागेल जेणेकरून दहशतवाद्यांना एक जरब बसेल आणि मेजॉरिटी ऑफ द पॉप्युलेशनचं आहे. सो परिणामांचं सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे तुम्ही, त्याचे परिणाम काय. जर परिणाम चांगले होत असतील तर तुम्ही ती गोष्ट केली पाहिजे, जर परिणाम वाईट होत असतील तर ती गोष्ट नाही करायची. मग ती माध्यम काही असू द्या, माध्यम अनैतिक असू द्या, नैतिक असू द्या, बेकायदेशीर असू द्या, कायदेशीर असू द्या, त्याचे जर परिणाम चांगले होणार असेल तुम्हाला करायला हरकत नाही, असा परिणाम सांगतो. तुम्ही माझा सर तिन्ही विचार करतात, तिघांच्या पण काहीतरी गोष्टी चांगल्या आहेत आणि काहीतरी गोष्टी मध्ये मर्यादा आहे, त्याच्या पण काहीतरी गोष्टी चुकीच्या आहे, आणि मग आम्ही काय करायचं नेमकं, दॅट इज द इथिक्स. हेच तुम्हाला शिकायचं इथिक्स मध्ये, इथिकल डिलेमा. की प्रत्येक वेळेस द्विधा मनस्थिती तयार होणार आयुष्यामध्ये, की ह्या पद्धतीने तुमच्या पुढे द्विधा मनस्थिती उभी राहिली आहे आणि आता काय करायचं, आणि ह्या द्विधा मनस्थिती सोडवण्यासाठी जे काय मार्ग आहे म्हणजेच इथिक्सची केस स्टडी. आणि हे ज्याला सॉल्व्ह करता येईल त्याला इथिक्सच्या केस स्टडी येणार आहे. फक्त इथिक्सच्या केस स्टडी वाचल्या आणि कुणीतरी सांगितलं हे ट्रिक्स आहे, त्याला स्टेक होल्डर अप्रोच, हा अप्रोच, यांनी नाही होत. हे तुम्हाला एक्झाम्पल स्वतः अनालाइज करावं लागतील स्वतःच्या पर्स्पेक्टिव्हने. आजच्या कमेंटमध्ये तुम्ही मला नक्की सांगा, या 3 थिअरीज पैकी तुम्हाला कोणती थिअरी आवडली किंवा सगळ्यात जास्त पसंत पडते. युटिलिटेरियनिझम, उपभोक्तावाद, जो सांगतो माझं हित हे इम्पॉर्टंट आहे, किंवा ग्रेटेस्ट लोकांचं हित होत असेल, जास्त नंबर ऑफ लोकांचं हित असेल तर ते फायदेशीर आहे. दुसरं डिओन्टॉलॉजिकल इथिक्स, की जे सांगतं
साधन इम्पॉर्टंट आहे, साध्य नाही. तुम्ही तुमचं कर्तव्य करत राहा, कर्मण्येवाधिकार. सो तुम्ही तुमचं कर्तव्य करत राहा, फळाची अपेक्षा करू नका. आणि तिसरं परिणामवाद, ते सांगतं की परिणामांवरती डिसिजन ठरवा की परिणाम काय होणार आहे. जर परिणाम चांगले असतील, नैतिक असतील, तर तुम्ही ते केलं पाहिजे. साधनांचा विचार करू नका, मीन्सचा इम्पॉर्टंट विचार करू नका. एन्स आर जस्टिफाईंग द मीन्स. एन जस्टिफाईज द मीन्स, की उद्दिष्ट जर चांगलं असेल, त्यासाठी अवलंबलेले मार्ग, त्यासाठी स्वीकारलेले मार्ग हे याचा विचार न करता तुम्ही फक्त फायनल तुमच्या उद्दिष्टांचा विचार करा. ठीक आहे. सो आज या ठिकाणी तेच थांबूया. मी सांगितल्याप्रमाणे थोडं 2-3 दिवस द्या मला, जेणेकरून मी 2-3 दिवसामध्ये तुम्हाला 2-2 तास सुरू करू शकतो. फार टाइम मिळत नाहीये. ठीक आहे. सांगू कमेंटमध्ये नक्की कळवा मला, मी आज जे 2 प्रश्न विचारले ते. आणि अजून पण प्रश्न लिहायला काही नाही, दररोज प्रश्न देणार आहे, पण ज्या गोष्टीवर द्यायला पाहिजे ना इम्पॉर्टंट, त्याच गोष्टीवर प्रश्न देणार मी. ठीक आहे. सो असे ना, ह्या गोष्टी कन्सेप्च्युअल आहेत. काही गोष्टी क्वेश्चन मध्ये येणार आहेत. आता हे ऍप्लिकेटिव्ह आहे. मग तुम्हाला आज करायचंय ना, तर आज काय करा, सर्वांनी एक केस स्टडी वाचा. तुम्हाला पाहिजे ना, एक केस स्टडी वाचा. आणि ती केस स्टडी कशी वाचायची, मी डेफिनेटली उद्या लेक्चर पोस्ट करतोय. सो ते लेक्चर पण पहा, त्यानंतर तुम्ही कसं केस स्टडी वाचा आणि एक स्टोरी आपल्या मित्राला सांगा. हे आजचं तुमचं टास्क आहे. ठीक आहे. सो त्यातले मी रॅन्डम काही जणांना विचारेल पण स्टोरी, की तुम्हाला सांगता येते का, ती स्टोरी पण आपण पाहूया. ठीक आहे. सो थांबूया आज इथेच. थँक्यू. भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये.